माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीनं सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. अपोलो फर्टिलिटीद्वारे मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. आज दुपारी 3 वाजता षण्मुखानंद सभागृहात हा मेळावा पार पडेल. या मेळाव्याला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतीश पाटील यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते उपस्थित राहतील. त्याशिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देखील मेळाव्याला हजर राहणार आहेत. दरम्यान काँग्रेसच्या संकल्प मेळाव्याचा आढावा घेतलेला आहे सुशांत सावंतनं. पाहूया. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज काँग्रेसच्या वतीनं सद्भावना दिवस आणि संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी खरं तर हा सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा साजरा होणार आहे त्या षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर मी आहे आणि आपण जर बघितलं असाल तर या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार, उद्धव ठाकरे, त्याचसोबत काँग्रेसचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खऱ्या अर्थानं काँग्रेसकडून सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा जो आहे तो साजरा होतोय. दुपारी 3 वाजता षण्मुखानंद सभागृहामध्ये मान्यवरांचे भाषणं होतील. आपण जर बघितलं असेल तर मागच्याच आठवड्यात महाविकास आघाडीचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती, त्याचसोबत शिंदे गटावर टीका केली होती आणि आज सद्भावना दिवस आहे, संकल्प मेळावा आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे त्याचसोबत शरद पवार नेमके आज कुणावर टीका करतायत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अजित कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.